ताई, ही अशी अट काय? म्हणजे तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न अजून ठरलंही नाहीये, ते ठरेल कधी ठरेल किंवा आपल्याला काहीच माहिती नाही ना. आणि त्यांना मुलींचा किती राग आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर एवढ्या लवकर त्यांचं लग्न कसं ठरेल? आई तुला माहिती आहे मी हे करू शकत नाही. एक मिनिट, तुम्ही सगळे थांबता का? मला जरा बोलू द्या ना प्लीज. एकावर एक असे सगळे प्रश्न विचारत सुटलाय. थांबा ना जरा प्लीज. नाही कसं आहे, तुम्ही माझ्या संस्कारांविषयी बोललात, आमच्या पैशांविषयी बोललात, घरातली आपण सगळं विसरलोय, मागे टाकलं आणि पुढे चाललोय. एक फॅमिली म्हणून एकत्र आपण भेटलो ना, पुढे कसं न्यायचं याच्यासाठी. मग त्याच फॅमिलीतली एक आई म्हणून मी म्हणते की माझ्या मुलांनी सेटल व्हावं, त्यांनी एक नवीन आयुष्य सुरू करावं, असं जर मला वाटत असेल तर माझं कुठे चुकतंय का? प्रमिलाताई, तुम्ही एक आई आहात, 4 मुलींच्या आई आहात. तुम्ही नाही का करणार त्यांचा विचार? म्हणजे 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 बघा, आता सुदैवाने तुमच्या आसावरीचं लग्न सगळ्यात आधी ठरलंय. पण समजा ही शर्वरीचं किंवा अनुश्रीचं लग्न आधी ठरलं असतं, तुम्ही काय विचार केला असता की थोडंसं थांबूया, आपल्या मोठ्या मुलीचं लग्न आधी होऊ दे आणि मग आपल्या लहान मुलीचं लग्न करूया, केला असता की नाही हा विचार? तसाच विचार मी करते ना. आता बघा, आमच्या साक्षीचं लग्न झालं, रमली ती तिच्या संसारात. काय ग, बॅग घेऊन 2 दिवस राहिला म्हणून येते आणि 2 तासात आकाशला आठवण आली आई म्हणून घरी निघून जाते. ओके नाही, आय एम हॅपी विथ इट. पण आता गौतमचंही असंच होईल. गौतम आणि आसावरीचं लग्न झालं की गौतम रमेल रे त्याच्या, किती घरात वगैरे असला ना तरी त्यांचं एक आयुष्य सुरू होईल. मग अशा वेळी माझा जय एकटा नाही का पडणार? कोणीतरी हवं की नाही त्याची काळजी घ्यायला? आईचा आणि माझा काय भरोसा, 100 आजार आहेत आम्हाला. प्रमिलाताई, मला माझ्या 3ही मुलांची काळजी वाटते. 3ही मुलांचा विचार करायचा आहे, फक्त एकट्या गौतमचा नाही. आणि गौतम, साक्षी, मला तुम्ही दोघं खरं खरं सांगायचं, लहानपणापासून दादानी फक्त आणि फक्त तुमचाच विचार केला की नाही? आधी गौतमला काय हवंय, साक्षीला काय हवंय, तुमची स्वप्न त्यांनी त्याची स्वप्न मानली, त्याच्यासाठी तो नेहमी लढत राहिला, झटत राहिला, कधी कधी मला सांगून, कधी कधी माझ्यापासून लपवून. मग त्याच्या स्वप्नांचा विचार कोण करणार? आई म्हणून मला त्याची काळजी वाटते. तुम्हाला नाही वाटत का? कुणीतरी जोडीदार हवा की नाही दादाला? गौतम हवा की नाही? प्रमिलाताई, आता तुम्ही मला सांगा, मी जे काही बोलतेय ते चुकीचं बोलतेय की बरोबर बोलते? सुभाष, तुम्ही परत म्हणाल की मी आता परत बडेजाव करतेय, मुलांच्या लग्नामध्ये खोडा घालायचा पण तसं नाहीये. मी एक अत्यंत सामान्य आई म्हणून बोलते. हो, बरोबर आहे तुमचं. एक मिनिट, मला हे मान्य नाहीये. नाही करायचं मला लग्न. आणि मी एकटा कुठे आहे? आहात ना तुम्ही सगळे माझ्या बरोबर. आणि आजकाल असं काही नसतं. मित्र असतात, कलिग्स असतात. नाही आणि मी का नाही म्हणतोय तुला चांगलंच माहिती. मग हा हट्ट कशासाठी? आणि तुलाही माहितीये मी हे सगळं कशासाठी बोलतेय ते. आई आहे रे मी तुझी.
नेहमी बोलून दाखवत नसले तरी वाटतं मला. तू वचन दिलं होतंस मला, आठवतंय? डोक्यावर हात ठेवून म्हणाला होतास, आई तू जे म्हणशील ते मला मान्य आहे, ते मी करेन. जोपर्यंत जयचं लग्न होत नाही तोपर्यंत गौतम आणि आसावरीचं लग्न होणार नाही. प्लीज. जर आधीच परमिशन द्यायची नव्हती तर आधीच नाही सांगायचं ना, आधी हो म्हणायचं आणि अशी काहीतरी अट घालायची जी पॉसिबलच नाही. गौतम गौतम रिलॅक्स. हे बघ दादा ना. अरे दादा नाही ऐकणार यार आकाश. आपल्या सगळ्यांना माहिती की दादा लग्नाच्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहे बिकॉज ही हेट्स विमेन. त्याला मुली नाही आवडत आणि त्याला कन्व्हिन्स करणं तर इम्पॉसिबल आहे. आणि हे आईला माहिती आहे ना आजी. मग कशाला अशी अट घालायची? हो ना. हे बघा, आधी मला सुद्धा तिची ही अट पटलेली नव्हती, पण जेव्हा मी विचार केला ना तेव्हा मला तिचा निर्णय योग्य वाटला. तिला जयची काळजी वाटते रे, आणि म्हणून तिने ही अट ठेवलीये. गौतम, अरे बाळा, तुम्ही मुलं अजून तरुण आहात, तुमचं रक्त उसळतंय. अरे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या त्या वेळेला तिथल्या तिथे पाहिजे असतात. मला हा जोडीदार हवा, माझ्या आयुष्यात जोडीदार नसेल तर चालेल मला, असं वाटतं तुम्हाला. पण बाळा, जसं वय वाढत जातं ना तसं एका जोडीदाराची उणीव भासते, त्याची गरज जाणवते. आणि तेजस्विनीच्या आयुष्यातलं हे दुःख आहे, हे तुम्ही समजून घ्या रे. हा निर्णय घेऊन तिला असंच वाटलं असेल की ह्या निमित्ताने तरी जय ह्या गोष्टीचा विचार करेल, आणि म्हणून तिने ही अट घातली ना. आणि गौतम, तुझी इच्छा, तुझं प्रेम कोणी नाकारत नाहीये, पण ह्या सगळ्या गोष्टी आहे ना अशा घाई गडबडीत नाही होऊ शकत. थोडा थांब, थोडा धीर धर रे बाळा.